रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा आपलं शमीचं झाड खूप मोठं झालेलं आहे. मी आदल्या दिवशीच शिव बेलपत्र निवडून ठेवलेलं आहे. 108 बेलपत्र एका टोपलीत आणि बाकीचे लागणारे बेलपत्र एका साईडला. फुलं मी आधीच पूर्वतयारी करून घेतली. चला तर मग आपण बघूया. गणपती रुद्राध्याय, रुद्र अभिषेक. सुपारी म्हणून मी गणपती घेतलेली आहे आणि गणपतीचे पंचामृताने स्नान केलेलं आहे. दही, दूध, तूप, साखर पंचामृताने आंघोळ करून स्नान करून पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान करून गणपती जाग्यावर पुसून ठेवलेले आहे. 5 वेळा गणपतीचा पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः असा मंत्र जाप केलेला आहे. गणपतीला आपल्या जाग्यावर पुसून ठेवलेला आहे. अक्षदा, धूप, दीप, फूल समर्पयामी आणि दीप समर्पयामी असं म्हणून पूर्ण गणपतीला धूप दीप नैवेद्य समर्पण केलेले आहे. आणि दिव्याची आपण पूजा करून घेऊ. पूर्वतयारी मी अशी मांडून ठेवलेली आहे. एक बेलपत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे. आमच्या इकडे छोटी पाती आणि दिवा रोगा असं म्हणतात, त्याचा मान आहे. चला तर मग आता पिंडीचा अभिषेक आपण करून घेऊया. एका पात्रात मी पिंड ठेवलेली आहे. त्याच्यावर दह्याने दुधाने पंचामृताने स्नान करत आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान करत आहे. असं म्हणताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मंत्र जप तुम्ही चालू करायचा. आणि गळती चालू केली आहे दुधाची, तेव्हा दूध गळत राहते तोपर्यंत आपण शिवमहिम स्तोत्र पठण करायचे आहे. आणि रुद्राध्यायाचे अनुवाक, शांतिमंत्र, चमक धमक असे पूर्ण वाचून घ्यायचे. तोपर्यंत गळती चालू ठेवायची आहे. म्हणून मी गळती चालू ठेवली आणि इकडे पठण करून घेतले. आता माझे पठण चाललेले आहे. देव जागावर पुसून ठेवलेले आहे मी. त्याला वस्त्र, मोळी धागा आणि शिवमूठ वाहत आहे. शिवमूठ म्हणताना देवा देवा महादेवा, सासू सासरे नंदा जावा, ना आवडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र म्हणायचा आहे. काहीच नसेल तर ओम नमः शिवाय सुद्धा आपण म्हणू शकतो. मी तांदूळ केव्हाही सुके न वाहता ओले करून व्हायचे. मी विसरली ना म्हणून थोडे पाणी टाकलेले आहे. आणि नमः शिवाय म्हणत तसा गोकर्णाचे फूल, धोत्राचे फळ आणि शमीचं पान मी पूर्ण वाहून घेतलेले आहे. बेलाचं देठ हे दक्षिण दिशेला करायचं. शमीच्या पानाचं खूप महत्त्व आहे. शंकरच्या पिंडीवर त्यांना आवडणाऱ्या प्रिय वस्तू आहे. 108 बेलपत्र म्हणून मी बेल वाहिलेला आहे आणि कापुराची आरती शंकरजींना खूप प्रिय आहे म्हणून कापुराची आरती म्हणून घेत आहे. असा रुद्र अभिषेक आज पहिल्या सोमवारी मी करून घेतला. आवडला असेल तर लाईक करा.